12 लाख रुपये महिन्याचे कमवायचे होते. त्या लोकांची मूळ रक्कम आणि त्यांना कमिट केलेले प्रॉफिट असे सगळे मिळून 11 करोड रुपये फेडायला लागले. पण एक माझ्या डोक्यात क्लिअर होता, 11 करोडचा आकडा म्हटल्यानंतर अनेक लोक उद्ध्वस्त होतील, अनेक घरं उद्ध्वस्त होतील. माझ्याही बाबतीत ती वेळ आली. मला असं वाटलं की आपण सुसाईड करावं. एकदा रेल्वे स्टेशनला गेलोय, पण त्या मोमेंटला वाटलं की आपण आपल्या मागे आपले आई वडील बायको मुलं हे जे आहेत, आपण सुसाईड करणं खूप सोपं आहे, पण नंतरचा त्रास त्यांना भोगायला लागेल. आणि त्या मोमेंटला ठरलं की मरायचं नाही, लढायचं. कारण मी सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्ट फॉलो करतो, वाचनात आलेली. त्यामुळे परत उभं राहण्यासाठी काय करता येऊ शकेल ह्याचा जेव्हा विचार करायला लागलो, तेव्हाच मार्ग ओपन व्हायला लागला, ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. तो माणूस गायब झालाच, पण मला गायब व्हायचं नव्हतं. कारण मला सगळ्यात महत्वाचं काय होतं ते माझं नाव, माझ्या आई वडिलांचं नाव. आणि त्यासाठी काम केलं आणि ज्या मोमेंटला ठरवलं तेव्हापासून पुढच्या 1 वर्षामध्ये 11 करोड रुपये फेडू शकलो. सो ही जर्नी सोपी होती का? तर अजिबात नव्हती. आणि या जर्नीमध्ये त्रास झाला, मानसिक त्रास होत होता. आयुष्यात कसं असतं बघा, जेव्हा तुम्ही सगळं चांगलं असतं ना, तेव्हा सगळेच चांगले बोलतात. पण जरा तुमचं व्यवहारात 19-20 झालं, पायाला हात लावणारी माणसं हात उगारायला पण कमी करत. माझ्या नशिबाने कोणी हात उगारला नाही, पण नको त्या शब्दात लोकांनी बोलणं, शिव्या देणं, हे सगळं मी सहन केलं. पण जेव्हा मी माझे इंटेन्शन्स त्यांना दाखवले की मला तुझे पैसे परत द्यायचे, त्यावेळेस लोक ऐकायला लागली, समजून घेत होती. आणि फक्त मुद्दल परत नाही केली, तर त्यांना कमिट केलेलं प्रॉफिट पण परत केलं. कदाचित त्या 11 करोडमुळे मी आज 2 ते 3 वर्ष मागे गेलो असेल, पण मी माझ्या मनात, माझ्या परिवाराच्या मनात कमीत कमी 5 ते 10 पटीने माझ्या रिस्पेक्ट वाढवला. आणि तो रिस्पेक्टच इम्पॉर्टंट आहे मला पुढे वाढवण्यासाठी.